नमस्कार. आपणा सर्वांसाठी आम्ही एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे. जी बॅच आहे डिपेंड ऑन टीईटी. आता टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता या टीईटीचं वारं चालू आहे. आता या वाऱ्यामध्ये आपल्याला भरकटत जायचंय काय, वाऱ्यानुसारच आपल्याला एकदम चांगलं यश संपादन करायचंय, हे आपल्या हातात आहे. मग आम्ही तुमच्यासाठी या बॅच मार्फत संपूर्ण टीईटीचं मार्गदर्शन एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत. तर चला बघूया आपण अंकगणित. आता जो अंकगणित हा विषय आहे तो बुद्धिमत्ता प्लस अंकगणित या दोन्हींवरती मिळून 30 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत. मग आपल्याला त्या 30 प्रश्नांपैकी सरासरी 15 प्रश्न आपण धरू की अंकगणित वरती येणार आहेत. चला बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय, खालील पर्यायातील जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा दोन मूळ संख्या असतात ज्यामध्ये 2चा फरक असतो आणि त्यांच्यामध्ये एकच संख्या आलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा 3, 5 या दोन कसल्या संख्या त्या जोडमूळ संख्या, यांच्यामध्ये 4 ही एकच संख्या आलेली आहे, परंतु 3 आणि 5 यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. जर पुढचं उदाहरण घ्यायचं झालं तर 5, 7 या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि फरक आहे 2चा. ओके. आता जर आपण पर्यायानुसार बघायला गेलो तर मूळ संख्या असणं गरजेचं आहे. पहिली कन्सेप्ट मूळ संख्या असणं गरजेचं आहे. मग पर्यायामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या नाहीत या आपण काढू शकतो. बघा, जो पहिला पर्याय त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर जो पहिल्या पर्यायातला पहिली जी संख्या आहे 129, 9 2 11 आणि 1 12. आता आपल्याला माहिती आहे 3च्या कसोटीनुसार त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणून ह्या मूळ संख्या नसून म्हणजे 129 ही मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या नाही तर ती कोणती संख्या असू शकते? संयुक्त संख्या. चला पुढच्या पर्यायात जर तुम्ही पाहिलं 141 बघा, या पण ठिकाणी अंकांची बेरीज येते 6, त्याच्यामुळं हा पण पर्याय येऊ शकत नाही. तिसरा पर्याय पहा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असू शकतं. तर कारण काय, चौथ्या पर्यायामध्ये जो तुमचा 159 आहे, जर यांच्या अंकांची बेरीज केली 9 5 14 आणि 1 15, याला पण 3 ने निशेष भाग जातोय, म्हणजेच हा पण पर्याय कट. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहील. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय आहे, 4 8 9 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारे 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? आता हा प्रश्न एकदम सोपा असतो. बघा, जर एक अंकी संख्या असेल तर त्याच्यापासून एकच संख्या तयार होणार. जर 2 अंकी संख्या असतील तर त्याच्यापासून 2च संख्या तयार होणार. जर 3 अंकी संख्या असतील तर त्याच्यापासून 6 तुमच्या संख्या तयार होणार. आणि जर 4 अंकी संख्या असेल तर त्याच्यापासून तुमच्या 24 संख्या तयार होतात. तर हे कसं आहे बघा, एक अंकी म्हटलं की डायरेक्ट 1 हे तर आपल्याला सगळ्यांनाच कळणार आहे. 2 अंकी म्हणलं की 2, तर काय करायचं, 2 अंकी म्हणलं की 2 गुणिले 1 तेवढ्या संख्या तयार होणार. 3 अंकी म्हणलं की 3 दुने 6, 6 एके 6 म्हणजे 6 संख्या तयार झाल्या. 4 अंकी म्हणलं की 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एके 24 म्हणून 24 संख्या. आणि जर 5 अंकी म्हणलं असतं तर 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120 संख्या तयार झाल्या असत्या. म्हणून जर 4 अंक आलेले आहेत म्हणून 4 अंकांपासून तुमच्या संख्या किती तयार होतील? पर्याय क्रमांक 4 24. चला पाहूया पुढचा प्रश्न. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे हा. बघा, 2,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? आता बघा प्रश्न एकदम सोपा आहे. 2,26,000 हे कसं लिहिलं जातं, तर ते लिहिलं जातं 25,750. आता यामधून
अशी कोणती तरी आपल्याला संख्या वजा करायची. जर ती संख्या आपण वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे की सर्वात लहान 4 अंकी पण समसंख्या मिळणार आहे. सर्वात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? थोडं लॉजिक लावा तर ती असणार आहे 1000. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 25,750 मधून अशी कोणती संख्या वजा करावी लागेल? त्यावेळेस आपलं उत्तर येईल 1000. म्हणजे निश्चितच ह्या 25,750 मधून आपल्याला 1000 वजा करावं लागेल. जर यांची वजाबाकी केली तुम्ही तर 24,750 हे आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. एकदम सोपा प्रश्न आहे बघा आणि अत्यंत महत्वाचा आहे. आता बघा, पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती? आता या ठिकाणी परिमेय आणि अपरिमेय म्हणजे काय हे कळणं सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. आता परिमेय म्हणजे काय असतं? अखंड आवर्ती. परिमेय संख्या म्हणजे त्यांचं दशांश रूप असतं अखंड आवर्ती आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय असतं? त्यांचं दशांश रूप असतं अखंड अनावर्ती. मग या ठिकाणी बघा 3.14 ही संख्या डायरेक्ट खंडित झालेली आहे म्हणून ही तुमची परिमेय संख्या आहे. आता 22/7 तर कन्सेप्ट काय आहे? तुमचा अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या संख्या या परिमेय संख्या असतात, परंतु त्यांचा छेद हा शून्य नसला पाहिजे. मग या ठिकाणी तुमचा छेद शून्य आहे का? अजिबात नाही, म्हणून ही पण तुमची परिमेय संख्या आहे. पुढे गेला तुम्ही पाहिला 3.142857. आता ही जी संख्या तुम्हाला दिसती दशांश चिन्हानंतर काही तुम्हाला इथं घन दिसत आहेत, परंतु तुम्हाला असं कुठंच दाखवलं नाही की तिथं अखंड अनावर्ती झालंय, म्हणून ही पण तुमची परिमेय संख्या आहे. आणि हा जो पाय आहे लक्षात ठेवा, जे पाय हे चिन्ह आहे ते ग्रीक भाषेतून आलेलं चिन्ह आहे. मग जी या पायची व्हॅल्यू असती तसं जर पाहायला गेलं तर आपण पायची व्हॅल्यू 22/7 धरतो, पण त्या पायची व्हॅल्यू ती परफेक्ट नाही. आपल्याला उदाहरण सोडवायच्यात म्हणून ती पायची व्हॅल्यू आपण धरत असतो. म्हणून हा जो पाय कधी पण ध्यानात ठेवा, जर पाय आला तर ती जी तुमची संख्या आहे ती फिक्स अपरिमेय संख्या असते. म्हणून 3 नंबरचा पर्याय हे आपलं फायनल आन्सर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पहा, प्रश्न एकदम सोपा आहे पण भल्याला तो कन्फ्युजन करणार आहे, म्हणजेच कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? आता संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या दोन कन्सेप्ट आहेत. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात आणि मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना किंवा ज्या अंकांना जास्तीत जास्त 2च विभाजक किंवा अवयव असतात. मग 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 अशा 25 मूळ संख्या आहेत. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण 100 संख्या जर आपण मानल्या तर त्यापैकी 25 आहेत मूळ संख्या. म्हणजेच उरलेल्या निश्चितच तुमच्या 75 संयुक्त संख्या असतील असं आपल्याला वाटतंय. पण यामध्ये जी एक आहे, एक नेहमी ध्यानात ठेवा, जी एक आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून तो एक वजा केला तर तुमच्या 74 संयुक्त संख्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले याचे फायनल आन्सर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, आता हा जो प्रश्न आहे तो एकदम सोपा आहे, 5वी लेवलचा प्रश्न आहे. बघा काय आहे, 60,325 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
पट म्हणलं की भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं. तर काय करायचं आपल्याला, पट जर विचारली तर ज्याला च्या लागलाय च्या तो छेदस्थानी घ्यायचा. म्हणजे 6 या अंकाची स्थानिक किंमत, 6 अंक कुठे आहे या ठिकाणी, दशहजार स्थानी 6 आहे म्हणून याची स्थानिक किंमत येईल निश्चितच 60,000. ओके, ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या, आता बघा ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. बघा 2 ची स्थानिक किंमत किती, निश्चितच दशक स्थानी असल्यामुळे 20 असेल. मग च्या कोणत्या स्थानिक किमतीला लागलाय, 2 च्या, म्हणून निश्चितच ह्या 6,000 ला आपण 60,000 ला आपण 20 ने भागूया. म्हणजेच जर तुम्ही भागून पाहिलं तर तुमचं उत्तर येईल 3,000 पट. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचे फायनल आन्सर असेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना मंदिराच्या पायरीच्या क्रमांका इतकी फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. ओके, जर मंदिरास 45 पायऱ्या असतील तर एकूण किती फुले त्या ठिकाणी त्या भाविकाला लागतील, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा अर्थ काय आहे, एक मंदिर आहे, त्या मंदिराला 45 पायऱ्या आहेत. म्हणजे जर पहिली पायरी चढली तर त्या ठिकाणी 1 फुल ठेवावं लागेल, दुसरी जर पायरी चढली तर त्या दुसऱ्या पायरीवर 2 फुलं, तिसऱ्या पायरीवर 3 फुलं. याचा अर्थ 45व्या पायरीवरती किती फुलं लागतील, 45 फुलं. म्हणजेच 1 2 3 4 5 असं 45 पर्यंत आपल्याला त्या सर्व फुलांची बेरीज करायची, म्हणजेच संख्यांची बेरीज करायची. मग आता आपल्याला माहित आहे, जर या ठिकाणी सलग म्हणजेच 1 पासून कोणत्याही संख्येपर्यंतची जर आपल्याला बेरीज विचारली तर त्या ठिकाणी आपण एकदम सोपं सूत्र वापरतो. कोणतं, n कंसात n अधिक 1 छेद 2. n याचा अर्थ काय आहे, तुम्हाला त्या पायरीचा शेवट, कितवी पायरी, 45वी, म्हणून n घेतला 45. आता ही कंसात आहे, याचा अर्थ ही n अधिक 1 म्हणजे 46 असेल, आणि 46 आणि ह्या कंसाच्या बाहेर कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणुले. छेद किती येणार, 2. आता या 2 ने निश्चितच भाग आपल्याला 46 ला घालवावं लागेल. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 23 गुणुले जर 45 तुम्ही केलं, 23 5 115, 5 हातच्या आले 11, 23 चोक 92, 92 आणि 11 103. म्हणजेच निश्चितच या ठिकाणी त्या भाविक भक्ताला 1035 फुले आणावी लागतील. त्यावेळेस 45 पायऱ्यांपर्यंत सर्व त्याला व्यवस्थितपणे ती फुलं ठेवता येतील. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. चला, एकदम सोपा प्रश्न आहे. b-3 ही एक समसंख्या आहे. ठीक आहे, आपल्याला ती b-3 आहे याच्याशी काय घेणं देणं नाही, परंतु ती एक समसंख्या ही खूप महत्वाची आहे. नंतर काय म्हणलं, त्यानंतरची 16वी समसंख्याच आपल्याला विचारली. आता दिलेली संख्या पण सम आहे, विचारलेली पण समच आहे. याचा अर्थ एकदम सोपी कन्सेप्ट आहे. तर कन्सेप्ट काय आहे, दिलेली संख्या सम आणि विचारलेली पण समच असेल तर जितवी विचारली त्याच्या करा दुप्पट. याचा अर्थ तुम्हाला सांगा, कितवी विचारली, 16वी, म्हणजेच 16च्या दुप्पट करावं लागेल. मग ते अधिक करायचं का वजा, हे त्या ठिकाणी दिलेल्या गणितावरती डिपेंड आहे. बघा आता कसं डिपेंड आहे, तर त्यानंतरची म्हणलंय, नंतरची म्हणल्यावर आपल्याला पुढे जावं लागेल, म्हणजेच अधिक करावं लागेल. आणि अगोदरची जर विचारलं असतं तर ती वजा करावं लागेल. म्हणजेच b-3 ही आहे आपली कसली संख्या आहे, समसंख्या. त्यात आपल्याला जितवी विचारली त्याच्या दुप्पट मिळवावं लागेल का, नंतरची विचारली म्हणून 16च्या दुप्पट असते 32. आता हे सोडवायला येणं एकदम महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. बघा, b-3 अधिक 32. चला, भाऊभावांची बेरीज होईल. भाऊभाव याचा अर्थ काय, तर ती पद समान आहेत, म्हणजे ही पण संख्या आहे, ही पण संख्या आहे,
म्हणून त्यांची बेरीज होईल. आणि ही जी बी आहे ते तुमचं चल आहे, त्याच्यामुळे त्याची बेरीज त्याच्यासोबत अजिबात होणार नाही. मग -3 अधिक 32, या 3 ला चिन्ह आहे वजा, 32 ला चिन्ह आहे अधिक. चिन्ह भिन्न म्हटलं की तुमची क्रिया होणार वजा बाकीची, आणि त्या उत्तराला चिन्ह येणार मोठ्या संख्येचं. मग या 3 मधून आपल्याला 32 घालवायचंय, म्हणजेच अधिक 32 आहे वजा 3, यातला फरक येईल निश्चितच 29, म्हणजेच बी आणि 29 आला. आता चिन्ह कोणतं द्यायचं, तर मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे 32, त्याला आहे अधिकचं चिन्ह, म्हणून उत्तर येणार बी अधिक 29. तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या याचं फायनल आन्सर असेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. चला, हा प्रश्न आता 4थी ते 5वी लेवलचा आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी अचूक नसलेले विधान कोणते. अचूक नसलेले म्हटले, नीट ध्यानात घ्या. प्रश्न काय बघा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. बघा घ्या तुम्ही, समजा एक विषम संख्या घेतली 9 आणि दुसरी विषम संख्या घेतली 7, यांची बेरीज 16, म्हणजे समसंख्या आली का, हो आली. चला, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते, यात तर करूनही बघायची गरज नाही, तरीही बघू. एक समसंख्या घेतली 4, दुसरी समसंख्या घेतली 2, यांची बेरीज निश्चितच येईल 6, म्हणजेच समसंख्या निश्चितच असणार आहे त्यांची बेरीज. ओके, पुढं 2 संयुक्त संख्यांची बेरीज. आता संयुक्त संख्या म्हणजे जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मूळ सोडून राहिलेल्या सगळ्या संयुक्त असतात. मग अशा 2 संयुक्त संख्या घेतल्या, एक घेतली 10, दुसरी घेतली 15, बेरीज किती येईल 25. ओके, म्हणजे विषम असू शकते का, हो असू शकते. मग सम असू शकते का, बघा एक घेतली 8 आणि दुसरी घेतली 16, 24, आहे का समसंख्या, निश्चितच आहे. म्हणजे हे पण विधान तुमचं योग्य आहे. पुढं 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. मूळ संख्याच असते हे चुकीचं आहे. असू शकते मूळ संख्या परंतु असतेच, हे विधान अयोग्य आहे. म्हणून बघा, उदाहरणार्थ जर घेतलं 2 आणि 7, दोन्ही मूळ संख्या आहेत, यांची बेरीज किती येईल 9. 9 ही मूळ संख्याच आहे का, अजिबात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं विधान चुकीचं आहे. म्हणून त्यांनी विचारलंय काय, अचूक नसलेले विधान. ओके, चला पुढे बघूया. चला, एकदम सोपं आहे बघा. पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे, आता हा पण एकदम बेसिक प्रश्न आहे, 8वी लेवलचा, म्हणजे पेपर 2 चा प्रश्न आहे हा. बघा, पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे काय आहे, तर धन पूर्णांक, ऋण पूर्णांक व 1 नाही, तर धन पूर्णांक, ऋण पूर्णांक व 0. म्हणजेच पूर्णांक संख्या म्हणजे त्यामध्ये धन संख्या, ऋण संख्या व 0 या 3ही प्रकारच्या संख्यांचा त्या ठिकाणी उपयोग झालेला असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं निश्चितच करेक्ट आन्सर असेल. तर अशा पद्धतीने टीईटीला संख्या प्रकार यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच प्रकारचे आणि त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी एक 10 प्रश्न आपण पाहिले. तर अशाच पद्धतीचे सोपे प्रश्न व अशाच पद्धतीच्या नवीन ट्रिक जर आपल्याला शिकायचे असतील तर आमच्या गुरुकुल एओके क्लासेसला सबस्क्राईब करा, तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, आणि जेवढा होईल तेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही तो चॅनल शेअर करा, जेणेकरून ज्या बांधवांना हा चॅनल माहित नसेल त्या बांधवांपर्यंत पण हा चॅनल त्या ठिकाणी पोहोचेल. धन्यवाद.